येतोय ना? मला दिसतात काही काही मुलं दिसतात तिकडनं, पण सरांचा आवाज आला आणि मुलांचा आवाज आला नाहीये मला. पण म्हणजे माझा आवाज येतोय. एनिवेज, चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या धड्याच्या रिव्हिजनला. सर तुमचं बोलून झालं असेल तर माईक ऑफ केला तरी चालेल, नाहीतर इको येत राहील आवाज. ठीक आहे. काल आपण 2 धड्यांचं रिव्हिजन केलं होतं. आज आपण उरलेला आपला तिसरा धडा आहे त्याचं रिव्हिजन करूया. आपला हा धडा जो आहे आम्ल आम्लारीची ओळख, बरोबर? आपल्या पुस्तकातला 12वा धडा आहे केमिस्ट्रीचा. आपला ह्या म्हणजे सेकंड टर्म मधला एक थर्ड लेसन म्हणून आपण हा बघूया. आम्ल आम्लारीची ओळख आपण आधी पण केला होता. ह्याचं पटकन रिव्हिजन करू आपण आज, म्हणजे आपले सगळे केमिस्ट्रीचे लेसन्स परीक्षेच्या आधी आपले तयार होतील. आम्ल आणि आम्लारी आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांमध्ये सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. ह्याचा अभ्यास करताना आपण हे बघितलं होतं की आपण चवीवरनं किंवा त्याच्या भौतिक गुणधर्मांवरनं सांगू शकतो की हे पदार्थ आम्ल आहेत का आम्लारी आहेत. उदाहरणार्थ, आम्ल म्हणजे काय? जे आंबट असतात, किंवा असे पदार्थ जे आपल्या हाताला गुळगुळीत बुळबुळीत लागतात त्यांना आपण आम्लारी असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या घरातल्या, आपल्या बाथरूम मधल्या, आपल्या शाळेमधल्या आजूबाजूला असलेल्या आपल्याला दिसणाऱ्या वस्तूंच्या चवीवरनं, त्यांच्या स्पर्शावरनं ते आम्ल आहेत का आम्लारी आहेत ह्याची आपल्याला एक तोंड ओळख करून घेता येते. पण आपल्याला एखादं अननोन सॅम्पल दिलं, म्हणजे जी आपल्याला माहिती नाही अशी एखादी वस्तू दिली आणि सांगितलं की बघा बरं, सांगा हे आम्ल आहे का आम्लारी आहे, तर आपण टेस्ट करून बघणार का? हातात घेऊन बघणार का? असं करणं बरोबर राहील का? सांगा बरं मला जरा. आपल्याला समोर दिसणाऱ्या गोष्टींना आपण बघू शकतो, ही चिंच आहे किंवा आवळा आहे किंवा कैरी आहे, ही आंबट असेल, आपल्याला अंदाज. पण अशी एक पूर्णपणे एक नवीनच वेगळंच एक कुठं तरी तुम्हाला वस्तू मी एका काचेच्या भांड्यामध्ये आणून दिली आणि सांगितलं की सांगा रे, हे आम्ल आहे का आम्लारी आहे, तर तुम्ही मला कसं सांगणार ते? त्याची चव घेणार का त्याला हात लावून बघणार? सांगा पटकन. का दोन्ही नाही करणार? का दोन्ही करून बघणार? सांगा. अरे, प्रश्न कळला का? आपल्याला माहिती नसलेली एखादी गोष्ट आपल्याला चेक करायची असेल की ती आम्ल आहे का आम्लारी आहे, तर आपण त्याला खाऊन बघायचं का आंबट लागतंय का, का हातात घेऊन बघायचं गुळगुळीत आहे का मऊ मऊ आहे, का दोन्ही करायचं का दोन्ही नाही करायचं? दोन्ही नाही करायला पाहिजे. एखाद्या वेळेला ऍसिड म्हणजे आम्ल बरं का. आम्ल या शब्दाचा आपल्याला माहिती असलेला दुसरा एक परिचित शब्द आहे ऍसिड. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो ऍसिड आहे, ऍसिडिक आहे, ऍसिडिटी झाली, बरोबर? हे आम्ल म्हणजेच काय? ऍसिड आहे. तर ह्या आम्लामध्ये काय होतं, तर त्याची चव आंबट, तुरट अशी अशी असते आणि हे त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेले गुणधर्म असतात. पण आपल्याला माहिती नसलेल्या एखाद्या सॅम्पलला आपण टेस्ट करून बघितलं आणि ते नेमकं स्ट्रॉंग ऍसिड निघालं, तर काय होईल? आपल्या त्वचेवरती किंवा आपल्या जिभेवरती ऍसिडचा एखादा थेंब पडला तर काय होईल? पूर्ण स्किन खराब होईल, डॅमेज होऊन जाईल. म्हणजे आपल्याला माहिती नसलेल्या वस्तूंना चेक करण्यासाठी चव घेणं, त्याला स्पर्श करून बघणं, अशा गोष्टी करायच्या नाही. मग काय करायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धड्यामध्ये मिळतात. आधी आम्ल आणि आम्लारी म्हणजे काय असतात, त्यांना ओळखायचं कसं? समोर आपल्याला माहिती असलेल्या पदार्थांमधले आम्ल आणि आम्लारी आपण ओळखू शकतो, पण जी आपल्याला माहिती नाहीये अशा अनोळखी किंवा नवीन वस्तूंना आपण शोधून कसं काढायचं की ह्याचं रासायनिक गुणधर्म आम्लाचा आहे का आम्लारीचा आहे, हे शोधून काढण्यासाठी आपल्याकडे काही विशिष्ट गोष्टी ज्याला आपण दर्शक असं म्हणतो. आता हे दर्शक नैसर्गिक पण असतात आणि आपण लॅबमध्ये पण बनवू शकतो. अशा दोनही पद्धतीचे दर्शक काही स्थायू असतात आणि काही द्रव असतात. ह्याचा वापर करून आपल्याला स्पर्श न करता, चव न घेता सांगता येतं की दिलेली वस्तू ही आम्ल आहे का आम्लारी आहे. आणि जेव्हा आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात तेव्हा काय होतं, ह्या सगळ्याचा अभ्यास या धड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला करायचा आहे.
पूर्ण धडा मी हळूहळू खाली घेतला. तुम्हाला दिसतो ना सगळा धड्यामध्ये काय काय आहे सगळं. आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात तेव्हा त्याला उदासीनीकरण असं म्हणतात आणि इथेच हा धडा संपतो. कारण याच्या पुढे 9वीत ह्या धड्याची आपल्याला सेकंड लेवल आहे, म्हणजे थोडासा याचा पुढचा भाग आहे. पीपीटी बंद करूया, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकत्रितपणे करता येतात. बघा, आम्ल आणि आम्लारीच्या धड्यामध्ये सुरुवातीला आपण त्यांची तोंडओळख कशी करून घ्यायची ते बघतो. आपल्या रोजच्या आहारामध्ये अनेक खाद्यपदार्थ आपण खात असतो. आंबट चवीचे लिंबू, दही, चिंच, टमाटे किंवा अजून आंबट असलेली सध्याची कैरी, बोरं, जे आंबट आहेत ते सगळे. आंबट असतातच कारण की त्याच्यामध्ये आम्ल असतं. जशी आंबट फळं, आंबट संत्री असतात बघा किंवा आंबट मोसंबी असतात, त्याच्यामध्ये असलेलं सिट्रिक ऍसिड किंवा एक प्रकारचं माइल्ड ऍसिड जे त्याचा आंबट चव देतं, त्याचाच परिणाम म्हणून त्याची चव आंबट होते, बरोबर ना? तर आपल्या रोजच्या आहारामध्ये असे अनेक प्रकारचे ऍसिड असतात जे आपण खातो तरी आपल्याला काही होत नाही, कारण की ते सेंद्रिय असतात, म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. पण चवीवरनं आपण सांगू शकतो की आंबट पदार्थांमध्ये आम्ल असतं. आणि दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण आम्लारी असं म्हणतो, त्या आपल्या धुण्याच्या सगळ्या वस्तूंमध्ये असतात. साबण, हँडवॉश, कपड्याचा साबण, शॅम्पू, बरोबर, वॉशिंग मशीनचे सगळे सोल्युशन कपडे धुण्याचे, या सगळ्यांमध्ये ज्याच्यामध्ये फेस होतो आणि त्या आपल्या हाताला मऊ मऊ लागतात, त्या सगळ्या गोष्टींना आपण आम्लारी असं म्हणतो. आम्ल आणि आम्लारी हे पूर्व आणि पश्चिम दोन टोकं आहेत, बरोबर. जे गुणधर्म आम्लाचे आहेत त्याच्या एक्झॅक्टली विपरीत गुणधर्म हे आम्लारीचे आहेत. हे आपण कसं शोधायचं, तर ह्याच्याकरता पुढच्या सगळ्या एक एक टप्प्यांना समजून घ्या. यांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग या सगळ्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतो. बघा, आम्ल आणि आम्लारी ह्या पदार्थांची ओळख करते. त्यानंतर आपल्याला गोष्टी लिंबू आहे, ही चिंच आहे किंवा आहेत, तेच आम्ल, विनेगर, आवळा, हे सगळं आपल्याला माहिती असलेले आंबट पदार्थ, दही, ताक, हे कशामुळे आहे, कारण त्याच्यामध्ये असलेल्या आम्लामुळे ना ही आंबट आहे. आणि हे आम्ल पाण्यामध्ये विरघळतात, विरघळवी असतात आणि ते क्षणकारक असतात. बघा ना, असं म्हणतात लिंबू, आपण हॉटेलमध्ये वगैरे गेलो आणि जेवलो, आपण लिंबू खातो, लिंबू पितो. पण तुम्ही ऐकलं असेल नुसता लिंबू खूप खाऊ नको असं खरं मोठी माणसं म्हणतात. का बरं? क्षण त्याच्यामधल्या असलेल्या ऍसिडमुळे होतं. लिंबू पण चांगलं असतं, नुसतं लिंबू खात दातात एक प्रकारे बघा आपल्याला असं जाणवायला की अतिशय आंबट खाल्ल्यामुळे आपल्या घशाला आणि आपल्या तोंडाला एक प्रकारे एक जळजळल्यासारखं होतं, कारण की त्याच्यामध्ये आम्ल असतं. दुसरं आहे आम्लारी. खाण्याच्या सोड्याचं विरल द्रावण चाखलं तर ते काहीसे तुरट आणि कडवट जाणवेल. खाण्याचा सोडा आपण बऱ्याच पदार्थांमध्ये घालतो, भज्यांमध्ये घालतात किंवा ते ढोकळे करतात किंवा केक बनवतात, ब्रेड बनवतात. अशा सगळ्या खाण्याच्या पदार्थांमध्ये खाण्याचा सोडा असतो. त्याला पाण्यामध्ये विरघळवल्याची टेस्ट घेतली तरी तुरट कडवट असते. तीच चव असते आम्लारीची. आता आणखी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आम्लारी आहे? चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा, साबण, अशा सगळ्या वस्तू ज्यांना ते स्पर्शाला आपल्याला मऊ मऊ लागतात, बुळबुळीत गुळगुळीत लागतात, त्याचा फेस होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, एखादं अननोन सॅम्पल आहे, हे एका बाटलीमध्ये एक पारदर्शक बाटली आहे, त्याच्यामध्ये पारदर्शक काहीतरी द्रव आहे. समजा मी तुम्हाला ही बाटली दिली आणि सांगितलं सांगा रे मला हे ऍसिड आहे का बेस आहे, तर काय कराल? पिऊन बघाल का आंबट लागतंय का, का हातावर टाकून बघाल मऊ मऊ लागतंय? ह्या दोन्ही गोष्टी न करणं जास्त संयुक्तिक आहे. मग काय करायला पाहिजे? ते चेक करण्यासाठी तिसरीच एक गोष्ट असली पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी बघून कळत नाहीत की त्या आम्ल आहेत का आम्लारी आहेत, ते शोधायला आपल्याकडे दर्शक असतात. दर्शक म्हणजे इंडिकेटर. हे आम्ल आणि आम्लारी कसे आहेत, किती त्याची कॉन्सन्ट्रेशन आहे, की ते काय बरं म्हणता येईल, स्ट्रॉंग आहेत का वीक आहेत, हे सांगण्यासाठी आपल्याकडे दर्शक असतात. आता दर्शक काय करतात? या पट्ट्या दिसतात का तुम्हाला अशा? अशा निळ्या आणि लाल रंगाच्या इंडिकेटर्सच्या पट्ट्या आहेत. त्याला आपण लिटमस पेपर म्हणतो. इथे जे आहेत ह्या पीएच पेपरच्या पट्ट्या आहेत.
आणि हे रंगीबेरंगी तुम्हाला दिसतात ना, लाल रंगापासून हे डार्क ब्राऊन पर्पल कलर पर्यंत जे दिसतात ते सगळे आहेत पीएच 2, 4, 6 असे पीएचचे दिलेले असतात. आता आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची ओळख करता दर्शक म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःच रंग बदलतात, त्यांना दर्शक असं म्हणतात. आता ते कसं बघा, प्रयोगशाळेमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे दर्शक आपण वापरतो. एक असतात स्थायू आणि दुसरे असतात लिक्विड म्हणजे द्रव. आता हे चित्र बघा, ह्याच्यामध्ये 2 बीकर दिसत आहेत. एका बीकर मध्ये ग्रे कलरचं पाणी आहे, एका बीकर मध्ये हिरव्या रंगाचं पाणी. थोडक्यात 2 वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे सॅम्पल्स दिलेली आहे. सॅम्पल म्हणजे ज्याला आपण टेस्ट करणार आहे असं. आता ह्या एका पद्धतीच्या किंवा एका प्रकारच्या लिक्विडला आपल्याला शोधायचं की हे ऍसिड आहे काही बेस आहे. तर निळ्या रंगाचा लिटमस पेपर जेव्हा आपण याच्यामध्ये बुडवला आणि जो बुडवलेला भाग आहे त्याचा रंग बदलून तर आपण त्याला काय म्हणतात ऍसिड म्हणजेच काय आम्ल. आम्लामध्ये काय होतं, निळ्या रंगाचा लिटमस पेपर लाल रंगाचा होतो, बरोबर. म्हणजेच निळा ते लाल हा रंग बदल झाला, दिलेला लिक्विड म्हणजे द्रव जो आहे आपल्याला जे सॅम्पल दिलंय ते काय ऍसिड. आता ही टेस्ट कशी करायची, कोणत्याही पद्धतीचं लिक्विड आपण जर घेतलं, समजा दही आणि दह्याचं असं द्रावण बनवलं आणि त्याच्यामध्ये असा निळ्या रंगाचा आपला लिटमस पेपर टाकला तर त्याची बुडवलेली बाजूही लाल होते. असंच लिंबू पाणीचं करायचं. असंच तुम्ही चिंच किंवा अजून आवळा किंवा कैरी ह्याचे लिक्विड्स बनवून चेक करून बघू शकता. 100% निळ्या रंगाचा लाल रंग होईल आणि हेच दर्शक आहे की त्याच्यामध्ये ऍसिड आहे. आता दुसरं जे हिरव्या रंगाचं दिसतंय ना, जनरली ते असे डिटर्जंट पावडर किंवा हँड वॉश किंवा शॅम्पू असे रंगीबेरंगी असतात, बरोबर. असं हिरव्या रंगाचं हे जे काही लिक्विड आहे याच्यामध्ये लाल रंगाचा लिटमस पेपर जेव्हा बुडवला तर बुडवलेला भाग कसं झालाय बघा, निळा झालाय. म्हणजेच काय झालं, लाल रंगाचा निळा रंग जेव्हा होतो तेव्हा आपण काय म्हणतो, हा बेस आहे. म्हणजेच काय आहे, आम्लारी. आता बघा, शॅम्पूचं कोणताही शॅम्पू, आपल्या घरातला कोणताही अंगाचा साबण, कपड्याचा साबण, भांड्याचा साबण, हँड वॉश काहीही घ्या आणि त्याचं एक असं फेस असलेलं लिक्विड बनवा आणि त्याच्यामध्ये अशी लाल रंगाची लिटमसची पट्टी टाकून बघा. बुडालेला भाग निळ्या रंगाचा होणारच, कारण की आम्लारी असेच असतात जे लाल रंगाचा निळा रंग करतात. आता समजा ह्या ऍसिडच्या सोल्युशन मध्ये आपण लाल रंगाचा लिटमस टाकला, काय होईल सांगा बरं. निळ्याचा लाल होतो, पण लाल रंगामध्ये काय बदल होतो सांगा, विचार करून सांगा. ऐकू येतंय ना, का मी एकटीच बोलतेय. चला कॅमेरा ऑन करून बघूया परत दिसतंय का. चलो ऑन झाला रे बाबा. चला गुड. चला आता मला सांगा, ह्या ऍसिडच्या लिक्विड मध्ये बघा, आपल्या सोल्युशन मध्ये निळ्या रंगाचा लाल रंग झाला, पण जर लाल रंगाचीच पट्टी बुडवली तर काय होईल, प्रश्न कळला का, सांगा उत्तर काय होईल. काहीच होणार नाही. जेव्हा आपण आम्लामध्ये निळ्या रंगाचा बुडवतो त्याचा रंग बदल होतो आणि तो लाल होतो, पण लाल रंगाच्या लिटमस मध्ये कुठलाच बदल होत नाही. म्हणजेच लालचा लालच राहतो, फक्त निळ्याचा लाल होतो. सेम आपल्या आम्लारीच्या लिक्विड मध्ये आपण लाल रंगाचा निळा रंग होतो हे बघितलं, पण निळ्याच रंगाची पट्टी बुडवली तर काय होईल, काहीच होणार नाही. म्हणजे निळ्या रंगाच्या लिटमस पेपर मध्ये कुठलाही बदल होत नाही जेव्हा आपण त्याला आम्लारीमध्ये टाकतो. कळलं का. हे लिटमस टेस्ट हे कोणत्याही अननोन सॅम्पलचे चेकिंगसाठी आपण वापरतो. आता हे झाले स्थायू. मी तुम्हाला म्हटलं की सॉलिड्स मध्ये आपण असे इंडिकेटर वापरतो, पण मग लिक्विड्स इंडिकेटर कोणते असतात, मिथाइल ऑरेंज, फिनॉक्थेलिन, मिथाइल रेड असे अनेक असतात आणि एक असतो युनिव्हर्सल इंडिकेटर. आता याच्यामध्ये काय होतं बघा, आपल्याकडे इथे पट्ट्या आहेत, पट्ट्या बुडवल्या की आपल्याला रंग बदल दिसतो, पण हे 3 जे आहेत ना, फिनॉक्थेलिन, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, ह्याचे आपण थेंब टाकतो
जसे तुम्ही त्या पोलिओच्या ऍड मध्ये बघितलंय का, 2 बूंद जिंदगी की, असे 2 ड्रॉप टप टप टाकतात, तसंच लिक्विड मध्ये ऑरेंज कलरचं मिथाइल ऑरेंज असतं किंवा लाल रंगाचं मिथाइल रेड असतं आणि फिनॉल्फ्थेरिनला काहीच रंग नसतो, पाण्यासारखं असतं. ह्याचे आपण 1-2 थेंब टाकले आणि बघितलं की हे दिलेलं सॅम्पल त्याचा रंग बदलतोय का, तर कळतं की ते ऍसिड आहे का बेस आहे. ठीक आहे. आता ह्या लिक्विड इंडिकेटर्सचे कलर चेंज कसे होतात बघा. मिथाइल ऑरेंज म्हणजे नावातच ऑरेंज आहे, त्याचा मूळ रंग नारंगी म्हणजे ऑरेंज आहे. पण तो ऍसिड मध्ये जेव्हा आपण टाकतो, समजा ह्या ऍसिड मध्ये आपण मिथाइल ऑरेंज टाकला तर त्याचा रंग होईल गुलाबी आणि बेस मध्ये टाकला तर त्याचा रंग होईल पिवळा, म्हणजे ऑरेंजचा रंग होतो पिवळा. फिनॉल्फ्थेरिन असतो, त्याला ऍसिड मध्ये टाकलं की त्याचा रंग काहीच बदलत नाही. त्याला ऍसिड मध्ये फिनॉल्फ्थेरिन टाकलं हे द्रव्य तसंच द्रव राहणार आहे. पाण्यामध्ये पाणी मिसळल्यावर काय रंग बदलतो, काहीच नाही, हे होते. पण या बेस मध्ये तुम्ही फिनॉल्फ्थेरिन टाकलं की त्याचा रंग गुलाबी होतो आणि जास्त टाकलं की तो डार्क लाल रंगाचा बदल होतो. नंतर आहे मिथाइल रेड. नावातच रेड म्हणजे मूळचा रंग तांबडा आहे आणि आम्लामध्ये त्याचा रंग तांबडाच असतो. कारण बघा कुठेही बघा, ऍसिड आहेत सगळ्याचे दर्शक लालसर रंगामध्ये, लाल गुलाबी. तर मिथाइल रेड लालच राहतो ऍसिड मध्ये, पण जेव्हा आपण त्याला आम्लातीमध्ये टाकतो म्हणजे बेस मध्ये टाकतो त्याचा रंग होतो पिवळा, जसा की मिथाइल ऑरेंज होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण दर्शक आणि लिक्विड म्हणजे द्रव अशा दोनही रूपामध्ये वापरतो आणि चेक करतो की दिलेले पदार्थ हे आम्ल आहेत का आम्लारी आहेत. आता हे तर झालं बाहेरनं आपण विकत आणलेल्या दर्शकांचं. लिटमस पेपर बाहेर मिळतात आणि हे लिक्विड्स पण बाहेर मिळतात, म्हणजे लॅबमध्ये किंवा त्या संदर्भात जी दुकानं असतात तिथे ह्या वस्तू मिळतात. पण आपण आपल्या दर्शक बनवू शकतो का? नक्की बनवू शकतो. उलट ते असं सोपे असतात आणि जास्त स्मार्ट असतात. कसे बघा, आपल्याकडे घराच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या रंगीत फुलांपासून आपण नैसर्गिक दर्शक बनवू शकतो. डार्क जांभळ्या रंगाची, डार्क निळ्या रंगाची, डार्क लाल रंगाची, डार्क भगव्या रंगाची ही फुलं तुमच्या आजूबाजूला आहेत, त्या फुलांना उचलून आणायचं, तोडून घेऊन यायचं आणि आपल्या वहीच्या रद्दीचे जी वरचे पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे उरलेले असतात ना भाग, ते कापायचे. त्या पांढऱ्या तुकड्यांवरती कागदाच्या ह्या रंगीबेरंगी पाकळ्या घासायच्या सरळ. म्हणजे काय होईल, आता बघा गुलाबी रंगाचं डार्क गुलाबी किंवा लाल रंगाचा हा गुलाब दिसतो ना, या गुलाबाच्या पाकळ्या समजा मी त्या पट्टीवर घासल्या. कशावर? त्या कागदाच्या तुकड्यावर. तर काय होईल, त्या कागदावरती जो पांढऱ्या रंगाचा कागद आहे त्याच्यावरती ह्या गुलाबाच्या पाकळ्यांचा सगळा लाल रंग येईल, म्हणजे लाल पट्टी तयार होईल. मुळात आपण काय केलं, त्या पाकळीचा रंग पट्टीवर टाकला. आता काय करायचं, आपल्याकडे आपल्या रंगीत पट्ट्या तयार झाल्या. तुम्ही कुठल्याही प्रकारचं फुल घ्या, जसं मी तुम्हाला म्हणलं डार्क कलरचं फुल घ्यायचं. अगदी झेंडू असतात ना, लाल झेंडू, त्याच्या पाकळ्यांनी पण याचा हा प्रयोग अगदी बरोबर होतो. ह्या रंगीत पट्ट्या बनल्या, तिथे ठेवून द्यायच्या. थोड्याशा लगेच वाळतात, त्याला काही वेळ लागत नाही, कारण आपण त्याला काही पाण्यात बुडवत नाही, मस्तपैकी कोरड्याच्या कोरड्या असतात. आता आपल्या घरामध्ये असलेले 2 आपल्याला पक्के माहित आहेत की ऍसिड कोणते आणि बेस कोणते. एक तर लिंबू किंवा दही, दुसरं कोणत्याही साबणाचं पाणी. बरोबर. आता आपल्या घरातले हे 2 सॅम्पल आपण तयार करून ठेवायचं, एक ऍसिडचं, एक बेसचं. आणि ते कानामध्ये आपण कानकोरण्या असतात ना कॉटनच्या, त्या इयरबड्स, त्याचा बुडवलं दह्यामध्ये, दह्याचं पाणी साबणाचं पाणी अशा 2 वाट्यांमध्ये बनवायचं. दह्याच्या पाण्यात ते बुडवून आपल्या पट्टीवर टाकायचं. मग काय होईल, लाल रंगाच्या पेपरवरती गुलाबी रंगाचा थेंब तयार होईल. हा गुलाबी रंग काय दाखवतो की आपण बनवलेल्या लाल रंगाच्या दर्शकाचा रंग केव्हा बदलतो, जेव्हा आपण त्याच्यावर ऍसिडिक सोल्युशन टाकतो, ते पट्टीचा रंग लालचा गुलाबी होतो. आता त्याच पट्टीवरती साबणाच्या पाण्याचा एक थेंब टाकायचा, हिरवट निळा रंग होतो. हे मी केलेले म्हणून तुम्हाला सांगते आणि खूप छान रंग दिसतात त्याच्यामध्ये. ते तुम्ही करून बघा सुट्टीमध्ये, जेव्हा आपल्याला रिकामे उद्योग करायचे असतात, सुट्टी असते, शाळा नसते, आपण कंटाळलेलो असतो आणि आईवडील पण कंटाळलेले असतात, काहीतरी करा, तेव्हा हे करून बघायचं. मग काय करायचं, आजूबाजूला असलेली सगळी फुलं डार्क कलरची आणायची, त्याच्या पाकळ्या जमा करून ठेवायच्या, आपल्या इंडिकेटर्सच्या पट्ट्या बनवायच्या आणि त्याच्यावर थेंब थेंब टाकून बघायचं. आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंचे सोल्युशन्स बनवायचे आणि चेक करून बघायचं, हे ऍसिड आहे का, हे बेस आहे का, हे ऍसिड आहे का, हे बेस आहे का, हे न्यूट्रल आहे. दूध घेऊन बघा, चहा घ्या, कॉफी घ्या, हळदीचं पाणी करून बघा,
चेक करून बघा कोणाचा रंग कसा बदलतो. एक तुम्हाला समजलं, तुमचं स्टँडर्ड तुम्ही बनवून ठेवायचं. लालचा रंग गुलाबी झाला म्हणजे ऍसिड झाला, लालचा रंग हिरवट निळा झाला म्हणजे बेस झाला. आता तुम्ही पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाका, थोडीशी कॉफी टाका, थोडंसं चहा टाका आणि थेंब थेंब टाकून बघा कसा रंग बदलतोय. जसा रंग बदलेल कसा त्या त्या वस्तूंचा नॅचरल म्हणजे केमिकल त्याचं ऍसिडिक आहे का बेसिक आहे टेंडन्सी आपल्याला, बरोबर. अशा पद्धतीने आपण फुलांपासून, फुलांच्या पानांपासून इन्स्टंट दर्शक बनवू शकतो. जास्वंदाचे, गुलाबाचे, कोणत्याही रंगीत डार्क फुलांचे दर्शक बनतात. हळदीचं दर्शक बनतो का? जरूर बनतो. हळद ही नॅचरल इंडिकेटर आहे. हळद वर लाल रंगाची असते. ऍसिडिक कंडिशन मध्ये तिचा रंग बदलत नाही, पण बेसिक कंडिशन म्हणजे अल्कलीमध्ये गेलं की हळद लाल रंगाची होते. ह्याचं उदाहरण सगळ्यांनी कधी ना कधी आयुष्यात नक्की शर्टावरती किंवा छान ड्रेसवरती हळदीचा डाग पाडला असेल. आपण सगळे करतोय, बरोबर. लग्नात गेल्यावरती, शाळेमध्ये, युनिफॉर्म वरती असा एखादा छान पिवळा डाग पडतोच. मग आपण घरी गेल्यावरती तो डाग तसाच असतो. पण जेव्हा आई धुते पाण्याने, त्या हळदीच्या डागाला काहीही होत नाही. जेव्हा त्याच्यावरती आपण साबण लावतो तर तो पिवळा डाग लाल दिसतो. काही जादू झालेली असते का त्याच्यामध्ये? काहीच जादू नसते. हळद बेसिक कंडिशन मध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आता की साबण हे बेसिक आहेत म्हणजे काय आहेत? आम्लारी आहेत. तर हळदीचा रंग जेव्हा लाल होतो ह्याचा अर्थ काय? साबण लावल्यामुळे, साबणाच्या बेसिक कंडिशनमुळे हळद तिचा लाल रंग दाखवते. तिचा मूळ रंग कसा आहे? पिवळा. पिवळ्याचा लाल केव्हा झाला? बेसिक कंडिशन. हळद नॅचरल इंडिकेटर, बरोबर. अशा पद्धतीने लाल कोबीचाही आपण दर्शक बनवू शकतो. आणि तो कसा बनेल? लिक्विड बनेल. लाल कोबीची पानं असतात ना, त्याला पानांना त्या अशा उकळायचं, मस्त त्याचं लिक्विड बनतं. असंच बीटरूटचं पण बनतं. आणि असंच ह्या सगळ्या पाकळ्यांना उकळून पण पाणी बनतं, जे लाल रंगाचं असतं किंवा निळ्या रंगाचं असतं. हे सगळे नैसर्गिक दर्शक म्हणून वापरले जातात. ठीक आहे. आता आपण जे लिटमस बघितलं ना, ते लिटमस पण दगडफूल नावाच्या फुलाचेच असतात. ती फुलं पण दोन प्रकारची असतात, लाल आणि निळी. म्हणून असं दोन प्रकारच्या पट्ट्या आहेत ना, लाल आणि निळी, बरोबर. ते दगडफूल म्हणजे कोणते माहितीये का? आपण मसाल्यांमध्ये वापरतो ना, तेच दगडफूल आहे. आता बघा, आम्ल म्हणजे काय जरा आपण डिटेलमध्ये बघूया आणि जरा सायंटिफिकली केमिकली बघूया. तर व्याख्या बघितली तर आम्ल म्हणजे काय? असे पदार्थ ज्यांच्यामध्ये H+ हे आयन असतात. आता हे H+ आयन केव्हा येतात? या पदार्थाला जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते एकमेकांपासून विलग होतात, त्याचे रेणू एकमेकांपासून विलग होतात आणि मग काय बनतं? H+ आयन आणि मायनस. मग ज्या ज्या वस्तूंमधनं H+ बनतं ते सगळे आम्ल 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 असतात. आता उदाहरण काय? आपल्या लॅबमध्ये असलेले हे सगळे डेंजरस ऍसिड्स आहेत बघा. हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड, आणखीन H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, हे सगळे 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 ऍसिड्स आहेत. आणि त्याची आंबट त्यांच्या रेणूमध्ये त्याच्यामुळे निळ्या रंगाचा लिटमस लाल होतो किंवा तांबडा होतो. आपण जे जे फूड प्रोडक्ट्स खातो म्हणजे जे जे अन्न पदार्थ खातो त्याच्यामध्ये कोणते कोणते ऍसिड असतात? विनेगर जनरली लोणच्यांमध्ये, पापडांमध्ये किंवा एखादं अन्न टिकवण्याकरता बॉटल्समध्ये भरून ठेवलेलं असतं. आंबट चवीच असतं आणि या विनेगरला ऍसिटिक ऍसिड असं म्हणतात सायंटिफिकली. दुसरं आहे लिंबू, त्याच्यामध्ये असतं सिट्रिक ऍसिड. टोमॅटो आंबट असतात, बरोबर ना? त्याच्यामध्ये असतं ऑक्झॅलिक ऍसिड. ऍपल, तुम्ही म्हणाल काय ताई, ऍपल कुठे आंबट असतात? पण ऍपल मध्ये मॅलिक ऍसिड असतं. थोडेसे पिकलेले ऍपल गोडसर लागतात, पण ते गोड होण्याच्या आधी मुळात ते आंबट असतात. जसे की आपले आंबे, बरोबर ना? पिकल्यावर गोडच लागतात. ग्रेप्स, टार्टारिक ऍसिड असतं. मिल्क, लॅक्टिक ऍसिड. आणि ऍंट्स म्हणजे आपल्याला ज्या मुंग्या चावतात ना, त्या मुंग्या चावल्यानंतर हातावर असं फोड येतो. का बरं? की त्या दंश करतात आणि तिकडे एक ऍसिड टाकतात म्हणजे आपल्याला जळजळ होतं. ती जी ऍसिड असतं ते आहे फॉर्मिक ऍसिड.
ठीक आहे. तर ह्या सगळ्या ऍसिड्सना आपण ओळखतो. ह्यातले काही ऍसिड्स आपण खातो तरी आपल्याला काही होत नाही, कारण की ते ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, म्हणजे सेंद्रिय आम्ल आहेत. आणि आपण जे लॅबमध्ये वापरतो ते सेंद्रिय नाही आहेत, ते वेगळ्या कामासाठी स्पेशली बनवलेले स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. ठीक आहे. आता आम्लारी म्हणजे काय? आम्लारी म्हणजे असे पदार्थ जे पाण्यामध्ये टाकले की त्याच्यामधनं OH मायनस असा आयन बनतो. बरोबर, OH मायनस. उदाहरण काय? NaOH, KOH, CaOH ट्वाइस. म्हणजे बघा याच्यामध्ये OH 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 सगळीकडे OH आहे की नाही. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड ही काही नाव आहेत. आता गुणधर्म काय? त्याची चव कशी असते? कडवट असते. स्पर्श बुळबुळीत गुळगुळीत मऊ असं असतो. त्याच्या आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH मायनस हा मुख्य घटक असतो आणि हा लाल रंगाचा लिटमस पेपर निळा करतो. बरोबर. आता कुठे कुठे आपण हे बेसिस वापरतो? सगळ्यात पहिल्यांदा ते शॅम्पू आणि साबणामध्ये वापरतो. वॉशिंग सोडा कपडे धुण्याच्या मशीन्सच्या ह्याच्यामध्ये, बेकिंग सोडा स्वयंपाकामध्ये, सिमेंटमध्ये सुद्धा कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं जे की एक बेस आहे. अमोनिया खतांमध्ये घालतात ना, फर्टिलायझर्स मध्ये अमोनिया असतो, तो बेसिक असतो. आता इनो बुलबुले गुलबुले तुम्ही ऐकलं असेल ऍड मध्ये. हे का बरं अँटासिड म्हणून देतात? ऍसिडिटी झाली की लोक इनो घेतात, म्हणजे पोटामध्ये ऍसिड वाढलंय. आता वाढलेल्या ऍसिडला कमी करायचं असेल तर त्याच्यामध्ये बेस टाकायचा. का? पुढे दिलेले की त्याला उदासीनीकरण म्हणतात. तर या इनो मध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतं आणि ते काय करतं? आपल्या पोटातली ऍसिडिटी कमी करतं. सोडियम फ्लोराईड म्हणजे आपल्या टूथपेस्ट मध्ये असलेलं बेस, आणि बाकी तर लॅबमध्ये त्याचा वापर हा होतोच. आता पीएच कसं मोजायचं? 0 ते 14 अशा 14 वेगळ्या वेगळ्या उभ्या उभ्या पट्ट्या तुम्हाला दिसतात. याला म्हणतात पीएच पेपर स्ट्रिप. 0 1 2 3 असं करत करत तुम्ही 14 पर्यंत जेव्हा याल, तुम्ही रंग बघा कसा आहे. डार्क रेड, येलो, मग ग्रीन. हा ग्रीन जो आहे ना, डार्क ग्रीन, तो न्यूट्रल आहे. पाणी आपण जे पाणी पितो ते न्यूट्रल असतं. ते ऍसिडिक पण नाही, ते बेसिक पण नाही, ते न्यूट्रल असतं. 7च्या पुढे रंग निळा 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 आणि डार्क जांभळ्याकडे जातो. आता 0 म्हणजे बॅटरीमध्ये असलेली स्ट्रॉंग ऍसिड्स. आपल्या पोटामध्ये असलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड 1 त्याचा पीएच आहे. लिंबाचा 2. म्हणून तर सांगतात ना, नुसतंच लेमन खाऊ नका. 2 एवढा पीएच असलेलं आपण डायरेक्ट ऍसिड आपल्या दातांना लावतो. विनेगर 3, टोमॅटो 4, कॉफी ऍसिडिक असते बघा कॉफी 6, दूध दूध किंचित ऍसिडिक असतं 6.7 आहे त्याचा पीएच. आणि पाणी न्यूट्रल. आपलं रक्त 7.8 7.4 असं काहीतरी पीएच आहे. बेकिंग सोडा 9च्या आसपास. पोटामध्ये आपण ज्या गोळ्या घेतो कसल्या अँटासिडच्या, त्याचा पीएच 9 ते 10च्या मध्ये असतो. 11 अमोनिया सोल्युशन. 12 साबण, आपण जे साबण वापरतो त्याचा पीएच 12 आहे. ब्लिचिंग करता जे वापरतात ते 13. आणि ड्रेन क्लीनर जे सिंक असतं की नाही, वॉश बेसिन, त्याच्यामध्ये कचरा अडकला की एक पाकिट असतं, ते टाकलं की थोडा वेळ ते ठेवा म्हणतात आणि मग पाणी घालायला सांगतात. ते ड्रेन क्लीनर जे असतं ते स्ट्रॉंग बेस आहे, सगळा कचरा खाली घेऊन जातं. 0 म्हणजे अतिशय स्ट्रॉंग ऍसिड. 7 म्हणजे न्यूट्रल म्हणजे उदासीन. आणि 14 म्हणजे अतिशय स्ट्रॉंग बेस म्हणजे आम्लारी. 7 पेक्षा कमी असलेल्या वस्तू ह्या आम्लीय असतात. 7 पेक्षा जास्त असलेल्या आम्लारीय असतात. ठीक आहे. 0 ते 14 या पट्टीमध्ये आपल्याला समजतं की दिलेले द्रावण हे आम्लधर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे. जेव्हा आपण आम्ल आणि आम्लारी यांना एकत्र करतो तेव्हा रासायनिक अभिक्रिया जी होते त्याला उदासीनीकरण असं म्हणतात किंवा त्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतात. उदाहरण बघा, H+ असलं म्हणजे आम्ल आहे, OH मायनस असलं म्हणजे आम्लारी आहे. एक सगळ्यात त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे ऍसिड, NaOH म्हणजे बेस. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा काय बनतं? NaCl हे क्षार आणि H2O म्हणजे पाणी. केव्हाही आम्ल आणि आम्लारी एकत्र आले की क्षार आणि पाणी बनतात. तर हे जे क्षार आहे आपल्या खाण्याचं मीठ NaCl आणि हे पाणी त्याचा बाय प्रोडक्ट असतो.
मग आता निळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं सोल्युशन जेव्हा एकत्र आलं तेव्हा एक पिवळ्या रंगाचं सोल्युशन बनलं. म्हणजेच काय झालं, ऍसिड आणि बेस जेव्हा एकत्र येतात तर जी रासायनिक अभिक्रिया होते त्याला आपण काय म्हणतो, उदासीनीकरण. ठीक आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला मिळतात पाणी आणि क्षार. आता आम्ल आणि आम्लरीचे उपयोग कुठे कुठे होतात? औद्योगिक उपयोग सगळीकडे. औद्योगिक ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण आम्ल आणि आम्लरी बघतो. कोणत्या कोणत्या औषधांमध्ये याचा उपयोग होतो, शुद्धीकरणाच्या प्रक्रियांमध्ये होतो, स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीमध्ये, रंगांमध्ये आम्लांचा उपयोग होतो. बॅटरीमध्ये विरल सल्फ्युरिक ऍसिड असतं, साबणामध्ये बेसेस असतात, औषधांमध्ये बेसेस असतात. आता ऍसिड्स आणि बेसेस बघा ना, अनेक ठिकाणी आपण याचा वापर करतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दैनंदिन वापरामध्ये आम्ल आणि आम्लरी हे अतिशय महत्वाचे ठरतात. आता थोडस पटकन आपण धड्याकडे जाऊया आणि काय भाग राहिलाय का एकदा चेक करूया. सगळं तर आपण कव्हर केलेलं आहे बघा. आत्ताच आपण उदासीनीकरण बघितलं, आम्लारीचे आणि आम्लांचे गुणधर्म बघितले, त्यांची उदाहरणं बघितली, त्यांची सूत्र आपल्या पीपीटी मध्ये ऑलरेडी दिली होती. त्याचा उपयोग कुठे कुठे गेला ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण, अच्छा हे चित्र नाही, त्याच्यामध्ये चित्र आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आम्लरी कशा दिसतात बघा ना, पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे असतात, मोस्टली क्रिस्टलाइन किंवा नॉन क्रिस्टलाइन, पण पांढऱ्या रंगाचे, मोस्टली पांढऱ्या रंगाचे असे सगळे असतात. आणि ते त्यातलं सगळ्यात आपलं नेहमीचं उदाहरण म्हणजे NaOH. हे खूपदा आपल्याला नंतर पण येतं. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, बारीक बारीक साबुदाण्यासारख्या त्याच्या पॅलेट्स असतात. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे म्हणजे याच्या आधी आपण बघितलं की ऍसिड्स बद्दल. अच्छा, ऍसिडचा एक खूप मस्त उपयोग आपल्याला दिलेला आहे बघा, की आपल्या शरीरातलं DNA म्हणजे डी ऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, DNA, हे पण ऍसिडच आहे. आपलं शरीर म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये हा DNA आहे आणि हा DNA म्हणजे आपली ओळख आहे. माझ्या बॉडीमध्ये, माझ्या प्रत्येक पेशीमध्ये जे DNA आहे ती माझी ओळख आहे, माझं अनुवंशिक आहे. तसंच तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुमचा जो DNA आहे तो तुमच्या आईबाबांकडनं आलाय, त्यांच्याकडे त्यांच्या आईबाबांकडनं, म्हणजे अनुवंशिक आहे. तर आपल्या पूर्ण पूर्ण फॅमिली ट्री मध्ये जे काही गुणधर्म असतात ते आपल्या DNA मधून येत असतात आणि त्याच्यामध्येच ऍसिड आहे. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड हे असतं आणि त्याच्याशिवाय ही पेशी पूर्ण होत नाही. त्याच्याशिवाय मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे कुठलेच अनुवंशिक गुणधर्म राहणार नाहीत. बरोबर. आणि प्रोटीन हा शरीराच्या पेशींचा अमायनो ऍसिडने बनलेलं असतं. फॅट्स मध्ये पण फॅटी ऍसिड असतात, म्हणजे ऍसिड शिवाय आपलं शरीर पूर्ण होत नाही. खनिज आम्ल शरीराला हानिकारक असतात. खनिज कोणती? HCl, H2SO4, HNO3, हे सगळे खनिज आम्ल आहेत. आपल्या बाथरूम मध्ये ते हार्पिक क्लिनर बिनिक असतं ना, त्याच्यामध्येही खनिज आम्ल असतात. ते खाली टाकलं तरी पण नाकात तशी झिणझिण्या येतात, कारण की त्याचा वास एकदम स्ट्रॉंग असतो, कारण ते खनिज आम्ल आहेत. पण आपल्या फळांमध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये जी काही आम्ल असतात ती कोणती असतात? सेंद्रिय आम्ल असतात. त्याचा आपल्याला काही हानी होत नाही. बरोबर. आता संवाद आम्ल आणि आम्लरीची दाहकता. संवाद आम्ल म्हणजे ऍसिड, किती त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, जितके जास्त H+ आयन तितका ते स्ट्रॉंग ऍसिड. हे आपल्याला ऑलरेडी आपण बघितलं, वेगवेगळ्या चित्रांमध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. आता आम्लांची उदाहरणं पण झाली. आपण लिटमस टेस्ट कशी असते हे पण डिटेलमध्ये बघितलं. आणखी त्याच्यानंतर आपण आधी हे पण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक दर्शकांचा आपण कसा वापर करतो आणि वेगवेगळे दर्शक कोणते असतात, स्थायू आणि द्रव. हे बघा, मिथाइल ऑरेंज, फिनॉक्थिलीन, मिथाइल रेड, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे आपल्या पीपीटी मध्ये. तर अच्छा, एक वैश्विक दर्शक, मी तुम्हाला जसं म्हणलं एक युनिव्हर्सल इंडिकेटर असतो, ते सुद्धा मी फक्त बोलले होते, तो असाच बॉटलमध्ये असतो. आणि 1 ते 14ची जी आपण पट्टी ना आपल्या पीपीटी मध्ये, ती पुस्तकात नाही पण ती आपण ऑलरेडी बघितलं. तर आपल्या द्रावाचा रंग जो काही होतो, द्रावणाचा रंग जो काही होतो, तो नॅचरल इंडिकेटर टाकल्यावरती, युनिव्हर्सल इंडिकेटर टाकल्यावरती त्याच्यावरून समजतं की ते ऍसिड आहे का, बेस आहे, आणि पीएच किती. आता अशा पद्धतीने आपला हा धडा आम्ल आणि आम्लरीची ओळख पूर्ण झालेला आहे. तुम्हाला यात काही शंका आहे का, मला सांगा. हा धडा तुम्हाला कळला का? तुम्ही झोपलात की काय? झोपले असलात तर जागे व्हा आणि मला सांगा.
हा धडा तुम्हाला कळला का? सोपा आहे ना धडा, मस्त आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचाच आपण अभ्यास करतोय आणि ते त्यांचे रासायनिक प्रॉपर्टीज काय आहेत, ते ऍसिड आहेत का बेस आहेत, हे आपल्याला यातनं समजतं. आणि शिवाय आपण हे स्वतः करून बघू शकतो, कारण हे दर्शक आपण स्वतः बनवू शकतो. बरं, कोणाला काही शंका, काही प्रश्न? शिक्षकांनी काही म्हटलं तरी चालेल, म्हणजे कारण बरेच माईक मला वाटते लांब आहेत मुलांपासून. आपल्या तीनही धड्यांचं रिव्हिजन झालेलं आहे. काल आपण मानवनिर्मित पदार्थ आणि दुसरा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध याचं रिव्हिजन केलं होतं. आणि आज आपला आम्ल आम्लारीची ओळख हा धडा सुद्धा झालेला आहे. तर आपला केमिस्ट्रीचा सगळा अभ्यास पूर्ण झालेला आहे. थँक्यू दीपिका मॅम. थँक्यू. मुलांनो, तुम्हाला समजलंय मॅम मी शिकवलेलं व्यवस्थित? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मलाच ऍक्च्युली एक प्रश्न पडले की हे जागे आहेत का? जागे आहात ना रे सगळे? कारण मी स्क्रीन शेअर केली तेव्हा मला कोणी दिसले नाही. मध्येच 1-2 माईक ऑन होते, पण आता ते सगळे माईकही बंद आहेत. आणि दुपारची वेळ, गरमी असेल, त्यांना झोप येत असेल, माहित नाही काय. एकतर मी पूर्ण वेळ प्रवचन दिलंय, त्यांनी काहीच म्हटलेलं नाही मध्ये, त्याच्यामुळे बहुतेक झोपले असतील ते. ओके, आपण अपेक्षा करूया की मुलांना समजलं असेल. मुलांनो, थोडंफार तरी समजलं असेल तर हो सांगा किंवा हात वरती करा. ओके, ठीक आहे. चला मग आता बघूया, आपण उद्या भेटूया. ओके, चलो. थँक्यू नियती मॅम. बाय मुलांनो. थँक्यू मॅम. बाय मुलांनो.